कबनूरमध्ये शुक्रवारी बेकायदा पिस्तूल हाताळताना झालेल्या गोळीबार प्रकरणात निलेश कांबळे हा जखमी झाला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेलं पिस्तूल पुरवणाऱ्या आरोपीला अटक केली आहे। शुभम दीपक सूर्यवंशी असं त्याचं नाव असून त्याच्याकडून एक गावठी बनावटीचं पिस्तूल आणि 3 जिवंत राऊंड असा एकूण 51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। विनापरवाना बेकायदेशीर पिस्तूल हाताळताना कबनूर इथल्या साईनगर परिसरात राहणारा निलेश कांबळे हा तरुण गोळी लागून गंभीर जखमी झाला होता। शुक्रवारी दुपारी ही घटना घडली असून निलेशवर सध्या CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान आज पोलिसांनी बेकायदा पिस्तूल पुरवणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। शुभम दीपक सूर्यवंशी असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी बनावटीचं पिस्तूल आणि 3 जिवंत राऊंड असा एकूण 51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार विनायक चौगले, वसंत पिंगळे, विशाल चौगले, अनिकेत मोरे, सचिन जाधव, सागर चौगले आणि सहकाऱ्यांनी मिळून केली।